नमस्कार, आपण बघत आहात NTV 24। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा गावात काल रात्री बिबट्याने गायीची शिकार करून तिला ठार मारल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात मोठी भीती निर्माण झाली। ही घटना दिनांक 5 नोव्हेंबरच्या रात्री घडली। शेतकरी संतोष शिवाजी काळे यांच्या शेतात गट क्रमांक 209 मध्ये बांधलेली गाय होती। रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक हल्ला करून गायीचा बळी घेतला। आज सकाळी शेतकरी काळे गोठ्यावर गेले असता गाय रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसली। त्यांनी तात्काळ गावातील पत्रकार देवानंद सानप यांना माहिती दिली। सानप यांनी याबाबत वन विभागाला कळवले। वन विभागाचे लोणार, वर्तुळ, वनपाल वसंत फुके व वनरक्षक आरू तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला। या दरम्यान सध्या परिसरात कापणी व वेचणीचे काम सुरू असल्यामुळे शेतकरी रात्री उशिरापर्यंत शेतात असतात। अशा वेळी बिबट्याची ही हालचाल ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरलेली आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे की बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत आणि मृत गायीबाबत नुकसान भरपाई द्यावी। वन विभागाने या घटनेला गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाकडून करण्यात आलेली आहे। अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर। This video is sponsored by Shivam Jewelers. नमस्कार, आप देख रहे हैं NTV 24 में अनुराग नंदकिशोर शिंदे। बढ़ते हैं नागपुर के दरीबटका इटाभट्टी सड़क हादसे की तरफ। सड़क पर मौजूद खतरनाक और गहरे गड्ढों के कारण हुई एक व्यक्ति की मौत।
मृतक व्यक्ति साइकिल से जा रहा था, तभी गड्ढों के कारण अचानक उसका संतुलन बिगड़ा और वह अनियंत्रित होकर पास से गुजर रहे एक 10 चक्का ट्रक के बाईं ओर के पिछले पहिए के नीचे आ गया। टक्कर इतनी भीषण थी कि व्यक्ति की मौके पर ही मौत हो गई। यह हादसा दिखाता है कि ये गड्ढे अब सिर्फ असुविधा नहीं बल्कि साक्षात काल बन चुके हैं। इस घटना से स्थानीय लोगों में भारी गुस्सा है। नागरिकों का स्पष्ट मानना है कि इस दर्दनाक मौत के लिए सीधे तौर पर नागपुर महानगर पालिका, एनएमसी, नागपुर इंप्रूवमेंट ट्रस्ट, एनआईटी और स्थानिक विधायक जिम्मेदार है। लगातार शिकायतों के बावजूद इन सड़कों की मरम्मत नहीं की गई, जिसकी कीमत आज एक बेकसूर नागरिक को अपनी जान देकर चुकानी पड़ी। सवाल यह है कि क्या प्रशासन और जनप्रतिनिधि किसी बड़ी दुर्घटना का इंतजार कर रहे थे? आखिर क्यों एनएमसी और एनआईटी ने इस अति व्यस्त सड़क के गड्ढों को भरने में लापरवाही बरती? क्या इन अधिकारियों और ठेकेदारों पर गैर इरादतन हत्या का मामला दर्ज होना चाहिए? स्थानीय विधायक कब इन बदहाल सड़कों का संज्ञान लेंगे? स्थानीय लोग तुरंत सड़क की मरम्मत और जिम्मेदार अधिकारियों पर कड़ी कार्रवाई की मांग कर रहे हैं, ताकि भविष्य में ऐसी भयावह घटनाएं दोबारा ना हो। हमारी टीम इस मामले पर स्थानीय प्रशासन और जनप्रतिनिधियों का पक्ष जानने की कोशिश कर रही। आज की खबर इस दुख की घड़ी में पीड़ित परिवार के साथ है और जल्द प्रशासन से मांग करता है कि वे जल्द से जल्द इस मामले पर जवाब दे और कार्रवाई करें। ब्यूरो रिपोर्ट, एनटीवी 24 नागपुर।
नमस्कार, आपण बघत आहात NTV 24. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. हिंगणा तालुक्यातील डिगडो देवीनगर परिषद क्षेत्रात शिवसेना शिंदे गटचं दिवाळी मिलन उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. तालुका प्रमुख राजेंद्र गिरटकर यांनी सांगितलं की डिगडो देवीमध्ये आपण संघटितपणाची ताकद दाखवलेली आहे. येणारी नगर परिषद निवडणूक ही नेतृत्वाची नव्हे तर कार्यकर्त्यांची आहे. नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सातंगे म्हणाले, शिवसेना नेहमी समाजकारणासाठी ओळखली जाते. जनता आणि तिच्या समस्या हेच आपले केंद्रबिंदू आहेत. कार्यक्रमाला तालुका प्रमुख नरेश भाऊ देवगडे, तालुका सचिव विक्रांत चाफले, शहर अध्यक्ष नरेंद्र हटेले आणि महिला आघाडी प्रमुख बबिता पोटे आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचं संचालन प्रवीण बनकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन मंगेश भाऊ होनाडे यांनी केलं. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर. This video sponsored by Shivam Jewelers.
नमस्कार, आप देख रहे हैं एनटीवी 24 में अनुराग नंदकिशोर शिंदे। बढ़ते आज की कुछ ताज़ा खबरों की ओर। स्कूल्स गेम फेडरेशन ऑफ इंडिया के तत्वावधान में राष्ट्रीय वुशु चैंपियनशिप 2025-26 श्रीनगर राज्य जम्मू द्वारा आयोजित। राष्ट्रीय स्कूल वुशु चैंपियनशिप 2025-26 में 27 अक्टूबर से 1 नवंबर तक जिला खेल परिसर श्रीनगर में आयोजित क्रीडा भारती क्लब हिंगनघाट और द फाइटर प्लैनेट क्लब हिंगनघाट की अंडर 17 खिलाड़ी जावेरिया सलीमुद्दीन शेख ने राष्ट्रीय स्तर पर 3 प्रतिद्वंदियों को हराया और 2 प्रतिद्वंदियों के साथ कड़ा मुकाबला किया और बेहद शानदार प्रदर्शन करते हुए महाराष्ट्र के लिए रजत पदक जीता और महाराष्ट्र तथा नागपुर संभाग, वर्धा जिले और हिंगनघाट तालुका का नाम पूरे भारत में रोशन किया। महाराष्ट्र राज्य वुशु टीम के कोच और वर्धा जिला वुशु खेल अध्यक्ष श्री नीलेश राउत सर के साथ साथ खेल शिक्षक श्री ठाकुर सुशांत सिंह गहरवार सर, फैजान शेख, निशांत येखेंडे सर, कबीर महेश गोरी और महिला कोच नम्रता दुबे, रूपाली क्षीरसागर ने सभी विजेताओं को, खिलाड़ियों को उनकी सफलता के लिए बधाई दी और प्रशंसा की। वर्धा से सतीश काड़े की रिपोर्ट, एनटीवी 24 नागपुर। This video is sponsored by Shivam Jewelers.
नमस्कार, आपण बघत आहात NTV 24. मी अनुराग नंद किशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. अकोला दिनांक 6 नोव्हेंबर वंचित बहुजन आघाडी जिल्हा व महानगरने सोशल मीडिया ट्रोलर्सला अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यावर मनुवादी संधी पेड ट्रोलर्स हे ट्रोल करत होते. त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुन्हे दाखल करून घेण्यात आले, परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्याला विरोध आणि ट्रोलर्सला अटक करण्याची मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी शेकडोच्या संख्येने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. सलग 5 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही रस्ते बंद करावे लागले होते. यावेळी युवा आघाडी पदाधिकारी यांनी प्रशासनाला जाहीर ठणकावून सांगितले की तुम्ही ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने ठोकून काढू. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्सला अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल, असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी लावण्यात आलेले फ्लेक्स हे लोकांना प्रभावित करत होते, ज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह त्यांचे RSS बाबतचे विचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विषारी झाड आहे असे म्हणणे फ्लेक्सवर होते. यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देवंडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन व सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर.
नमस्कार, आपण बघत आहात NTV 24. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. सावरकर डुकरे येथील पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना. मुलानेच केली आई वडिलांची हत्या, नंतर आत्महत्या. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेलेली आहे. 5 नोव्हेंबर मंगळवारच्या रात्री स्वतःच्या मुलाने राहत्या घरात आई वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या भीषण घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे आणि लता सुभाष डुकरे आणि त्यांचा मुलगा विशाल सुभाष डुकरे या तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशन पथकाने अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक टीमलाही तातडीने पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली. शवविच्छेदनानंतर या तिघांवर सावरकर डुकरे येथील स्मशानभूमीत सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावाने या कुटुंबाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर.